नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, 2024ला जी पोलीस भरती प्रक्रिया पार पडली होती त्या भरती प्रक्रियेच्या मेरिट संदर्भात आपण चर्चा करतोय आणि या मेरिटमध्ये खुल्या प्रवर्गातील पोलीस पाल्याचं मेरिट कसं राहिलं होतं, ओपन पोलीस पाल्य मेरिट कसं राहिलं होतं। एक सगळ्यात अतिशय विशेष बाब आढळून आली ओपन पोलीस पाल्यामध्ये की 2 जिल्हा असे आहेत, ठाणे ग्रामीण असेल आणि भंडारा असेल, जिथं पोलीस पाल्याला जागा होती ओपनच्या पण उमेदवार आला नाही। बघा, असं शक्यतो घडत नाही। इतर SC ST OBC बाकीच्या ठिकाणी घडू शकतं, पण ओपनला अशा जागा कधी खाली राहत नाहीत। पण पहिल्यांदा असं घडले की ओपन पोलीस पाल्य असताना सुद्धा उमेदवारांचा तिथं अर्ज आला नाही, म्हणजे किती विशेष बाब आहे। तर अशा 2 ठिकाणी जागा आयाशी खाली राहिल्या। मग मेरिट कुठं कमी राहायला लागलं होतं, तर ओपन पोलीस पाल्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी मेरिट वाशिमला लागलं होतं। फक्त 75 मार्क घेणारा विद्यार्थी आता पोलीस दलात भरते। नवी मुंबईला फक्त 93 मार्क घेणारा विद्यार्थी पोलीस दलात भरते। मीरा भाईंदर असेल, अमरावती शहर असेल, नागपूर ग्रामीण असेल, यांचे मेरिट 95 पेक्षा 100 पेक्षा कमी लागलं होतं। ही सुद्धा विशेष बाब आहे। मग मेरिट जास्त कुठं लागलं होतं, तर ओपन पोलीस पाल्यामध्ये सर्वात हायेस्ट मेरिट धुळ्याला गेलं होतं, जे 134 वर जाऊन थांबलं होतं। बघा, हे तसे खूप टफ मेरिट मानलं जातं। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर रेल्वेचं मेरिट 128 वर गेलं होतं। नाशिक शहरचं मेरिट 127 वर गेलं होतं। बुलढाण्यासारख्या जिल्ह्याचं मेरिट 126 वर गेलं होतं। हे तुलनेने तसं टफ मेरिट लागलं होतं। धन्यवाद। सह्याद्री अकॅडमी बारामती या ठिकाणी पोलीस पाल्यांसाठी पोलीस भरतीच्या स्पेशल बॅचेस सुरू आहेत। पोलीस पाल्यांसाठी अचूक जिल्हा निवडून दिला जाणार। सह्याद्रीत निसर्गरम्य कॅम्पस, लेक्चर, मैदान, राहणे, जेवण, नाश्ता, जिम आणि अभ्यासिका सर्व एकाच ठिकाणी। संपर्क